चालू झालं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. केवळ परमेश्वराची कृपा अल्कोहोलिक्सच्या कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. 16 एप्रिल 2014 रेनॉल्ड समूहाने मला पासिटॉनचं 5वं पुष्प गुंफण्यासाठी ही जी सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आत्ता आपण पासिटॉनचे जे ओरिजिनल अमेरिकन प्रिंट आहे त्याप्रमाणे 232 पानावरती आहोत. प्रकरण 13वे. मी मुद्दाम अमेरिकन प्रिंट असं म्हणतो कारण आता नवीन इंडियन प्रिंट जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं फोटो कमी केल्यामुळे पानं कमी झालेली आहेत. त्याचं पान नंबर कदाचित वेगळं येईल, परंतु प्रकरण 13वं आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहे keeps Bill reading out for seemingly unattainable goals, a job and home of his own. त्यामुळे अशक्यप्राय अशा गोष्टींच्या मागे बिल डब्ल्यू लागलेला आहे की आणि त्याच्यातून अर्थातच फ्रस्ट्रेशन येणार आहे. त्याची द्रष्टा म्हणून जी काही विजन होती अल्कोहोलिक्स पुढं काय व्हावं या संदर्भात ज्या काही कल्पना होत्या त्या कल्पनांमध्ये पैशाला खूप महत्त्व होतं. आणि बिल डब्ल्यू सतत बऱ्याच ठिकाणी त्यांनी कबूल केलेलं आहे की मला मोठेपणाची जाम खाज होती, त्यामुळे जे काय करायचं ते सगळं दणदणीत बिग शॉटिझम त्याचा होता. त्याच्यामुळे तो असे मोठमोठे अवाढव्य प्रकल्प हाती घ्यायचा. दुसरा भाग आहे त्या प्रकरणामध्ये बिग बुकचा सेल आणि तिसरा भाग आहे रिस्टोर टू पर्सनल रिलेशनशिप आणि चौथा महत्त्वाचा जो आहे त्याच्यामुळे बिल डब्ल्यूचं आयुष्य खूप बदलून गेलेलं आहे तो आहे फादर एडवर्ड डावलिंगचे बिल डब्ल्यूच्या आयुष्यातली एंट्री. मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबने ठरवलं की 3 मोठ्या आयडिया आपल्याला करायला पाहिजेत. एक म्हणजे पेड मिशनरीज पाहिजेत की जे आपला प्रसार करतील. दुसरं म्हणजे स्वतःचं हॉस्पिटल पाहिजे आणि तिसरं म्हणजे पुस्तक पाहिजे. त्यातलं पुस्तक प्रकार जो आहे तो यांनी बरेच प्रयत्न करून 1939 साली पुस्तक छापून आलेलं आहे. आणि आपण मागच्या वेळी पाहिलं की लिबर्टी मॅगझिन जे आहे त्या लिबर्टी मॅगझिनच्या प्लेन डीलर नावाच्या ह्याच्यामध्ये बातमी आल्यामुळे 800 प्रति एका रात्रीत संपलेल्या आहेत किंवा 800 इन्क्वायरी आलेल्या आहेत. अशा वेळेला रॉकफेलरकडे जाऊन काहीतरी पैसे मागावेत ही जी आयडिया आहे ती आयडिया चालू बिल डब्ल्यूचे डोकं खात होतीच. त्याचा जो मेवणा आहे डॉक्टर लिओनार्ड स्ट्रॉंग तो त्याला त्या रॉकफेलरकडे घेऊन गेलेला असतो आणि रॉकफेलरकडले जे कोणी ग्रस्त असतात पैसे देणारे ते सगळे ऐकून घेतात आणि ते म्हणतात की वी थिंक मनी विल स्पॉईल ऑल दिस थिंग. आम्हाला असं वाटतं की तुमचं जे काय निरलस सेवेच्या भावाने जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे जर का हे पैसे आणलेत तुम्ही तर त्याच्यानी सगळ्याची वाट लागेल असं ते प्राथमिकदृष्ट्या म्हणतो. तरी देखील बिल डब्ल्यूला आशा असते की काहीतरी होईल. आणि खरंच त्यावेळेला म्हणजे ज्युनियर रॉकफेलर नावाचे जे ग्रस्त आहेत ज्युनियर धीरूभाई अंबानी ते एक मीटिंग बोलवतात. ज्या मीटिंगमध्ये शहरामधल्या 400 धनाढ्य लोकांना ते बोलवतात जेवण्यासाठी. याची प्रसिद्धी फारशी वर्तमानपत्रात केली जात नाही. बिल डब्ल्यू म्हणतो की ती केली नव्हती हे खूप आमच्या दृष्टीने चांगलं झालं, कारण पब्लिसिटी केली असती तर रॉकफेलरनी बोलवलं म्हटल्यानंतर सगळे वर्तमानपत्रवाले आले असते, परंतु त्यातला जर का एखादा आमचा प्यालेला असता माणूस आणि त्याने जर का काय धांगडधिंगा केला असता तर त्यालाही पब्लिसिटी जास्त मिळाली असते की बाबा हे लोक सांगतात की दारू सुटते म्हणून, पण दारू न सुटता पुरा तसाच गोंधळ घातलेला एक माणूस आम्ही तिथं पाहिला. तसं होऊ नये अशा चांगल्या हेतून देखील परमेश्वराची योजना असेल की जर्नलिस्टना वृत्तपत्र लेखकांना ह्याच्यातलं बाजूला वगळलेलं होतं आणि 400 लोकांना छान जेवण्यासाठी बोलवलं. प्रत्येक टेबलवर एक बेवडा. डॉक्टर बॉब, बिल डब्ल्यू, स्वतः डॉक्टर सिल्कवर्थ वगैरे सगळी मंडळी होती आणि ते सगळं जेवण झाल्यानंतर असं वाटलं होतं की मोठी देणगी आपल्याला जाहीर करण्यात येईल, पण तसं काय झालं नाही. नेल रॉकफेलर म्हणून जे ग्रस्त आहेत त्यांनी हे सगळं झाल्यानंतर या 400 निमंत्रितांना पत्र लिहिलं की ही एक चांगली संस्था आहे, हे निरलस प्रेमाने कुठल्याही अपेक्षा न ठेवता हे काम करतायत, पण मला स्वतःला असं वाटतं की पैशामुळे या सगळ्याची वाट लागेल. त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्याच शब्दाचं मुद्दाम मी सांगण्याचा प्रयत्न करेन की
as we capture Neil Rockefeller obliged us, gentlemen, you can all see that this is a work of a goodwill. Its power lies in the fact that one member carries the good message to the next without any thought of financial income or reward. कुठल्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा न ठेवता एक सभासद दुसऱ्या सभासदापर्यंत हा संदेश देतो. Therefore, it is our belief that Alcoholics Anonymous should be self-supporting so far as money is concerned. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसने नेहमीच स्वावलंबी असावं, विशेषतः पैशाच्या बाबतीमध्ये. इट नीड्स ओनली आवर गुडविल. कारण आमच्या फक्त शुभेच्छांचीच खरं तर त्यांना आवश्यकता आहे. There upon the guest clapped lustily. त्यामुळे उपस्थित सगळ्या जे 400 धनाढ्य मंडळी आलेली होती त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि हळूच BW म्हणतो की आफ्टर कॉर्डियल हँडशेक्स अँड गुड बायज ऑल अराउंड द होल $1 billion वर्थ ऑफ देम वॉक्ड आउट ऑफ डोअर. त्यामुळे हजारो कोटी डॉलर्स आपल्याला मिळतील अशी अपेक्षा जी होती ते सगळे कोटी डॉलर घेऊन सगळी मंडळी आपापल्या घरी गेलेली आहेत. पण त्यांनी एक त्या पत्रामध्ये असं लिहिलं की सध्या या संस्थेची अवस्था वाईट आहे, त्यामुळे या संस्थेला मी $1000 अशी डोनेशन देत आहे. आता तो धंदा करणारा माणूस होता. आज आपल्याला मागे बघून बघितलं हसू येतं. त्यांनी आयडिया अशी केली की ह्या 400 लोकांना बिग बुक पाहिजे होतं द्यायला. पत्राच्या बरोबर बिग बुक आणि तिथे जी काय भाषणं झालं त्याची ट्रान्स्क्रिप्ट असं ते सगळं तो पोस्टाने ह्या 400 लोकांच्या घरी आलेले असोत किंवा नसोत त्यांच्या घरी पाठवणार होतो. बिग बुकची किंमत $3.5 होती आणि आपण मागे बघितलं की छापायची किंमत हार्डली 10% असते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी तुमचं आता तसं पण खपत नाहीच आहे बिग बुक, मी 400 प्रती विकत घेतो, पण मला $1 एक प्रत विकत पाहिजे, देत असेल तर बोला. आणि ह्यांच्याकडे काय तशा पण 5000 कॉपी आणून पडल्या होत्या आणि पैसे अडकलेले होते. त्यामुळे हे लोक म्हणाले ठीक आहे बाबा चल देऊन टाकतो तुला. त्यामुळे यांनी $1 एक कॉपी अशी मिळून 400 कॉपी दिल्या. म्हणजे 400 गुणिले $2.5 त्याचे वाचले. 400 गुणिले $2.5 बरोबर $1000. ते $1000 जे वाचलेले होते ते त्यांनी डोनेशनच्या स्वरूपात देऊन टाकले. म्हणजे पुन्हा आपण काय घेतलेलं नाही किंवा दिलेलं नाही अशा स्वरूपाचा उदात्त विचार त्यांनी केला असावा असं आज वाटतं. त्याचा हेतू कुठला का असेल ना, पण त्याच्यामुळे आपला फायदा झाला तो असा की 400 लोकांपर्यंत ह्या प्रती गेल्या. रॉकफेलरनी त्याच्यात इंटरेस्ट घेतलेला आहे. या गोष्टीचा नंतर उपयोग झालेला आहे आपल्याला. तेव्हा BWचं वर्णन त्या पत्रव्यवहार जो आहे त्याच्यामध्ये त्याने छान वर्णन केले त्याचं की नथिंग इज वेस्टेड इन गॉड्स इकॉनॉमी. परमेश्वराच्या एकंदरीत हिशेब खात्या वहीमध्ये कुठलीच गोष्ट वाया जात नाही. प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी हेतू असतो. तो अर्थात आपल्याला नंतर कळलेला आहे. त्याच दरम्यान एक रॉली एच नावाचा फुटबॉल प्लेअर असतो ज्याचा उल्लेख एक पेजमध्ये ट्रॅडिशनमध्ये आलेला आहे की हा फुटबॉलपटू जो असतो तो खूप फुटबॉलला खूप वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे महत्त्व आहे. आपल्याकडे जसं आशिया खंडातल्या काही देशांमध्ये क्रिकेटला जसं महत्त्व आहे तसं त्यांच्याकडे फुटबॉलला महत्त्व आहे. आणि तो अचानक जिंकल्यानंतर एक दिवस सगळ्यांसमोर सांगतो की मी आज जो काय उभा आहे तो त्याचं सगळं श्रेय अल्कोहोलिक्स अनोनिमसला जातं आणि आज मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये जाऊन दारूपासून दूर आहे म्हणून त्याला अफाट प्रसिद्धी अल्कोहोलिक्स अनोनिमसला मिळते. BW म्हणतो साला मी पण तसा प्रसिद्धी परांगमुख नसलेला माणूस आहे, त्याने मलाही प्रसिद्धी हवी होती, खाज हवी होती. किंवा मी तेव्हा असं गोंडस त्याचं समर्थन करायचं की ज्या कुठल्या गोष्टीमुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसला प्रसिद्धी मिळते त्याच्यात बरेच तोडमोड तांबा पितळ जे काय होईल ते होईल, स्वतःची पब्लिसिटी होईल, फोटो जातील, काय होईल ते होईल, पण त्यानिमित्ताने अल्कोहोलिक्स अनोनिमसची व्हावी. आणि BW म्हणतो की मी स्वतःसुद्धा वर्तमानपत्रांमध्ये इंटरव्ह्यू दिले, फोटो दिले, मलाही खूप बरं वाटलं. पण यथावकाश हा रॉली एच प्याला आणि त्याच्यामुळे त्याचा जो काय वाईट परिणाम व्हायचा आहे. अनॉनिमिटीचं प्रिन्सिपल आम्हाला अक्कल आली ती त्याच्या वाईट परिणामामुळे आलेली आहे. तो प्याल्यामुळे त्याच्यामुळे जेवढे लोक आलेले होते एच्या मिटिंगला ते सगळेजण प्याले. आणि मग BW म्हणतो की 1939 ते 41 ही जी वर्ष आहेत म्हणजे बिग बुक छापून झालेलं आहे. 10 एप्रिल 1939 या दिवशी बिग बुक ॲक्च्युअल छापून तयार झालेलं आहे. तिथपासून ते 41पर्यंत ही तसं खऱ्या अर्थाने बघायला गेली तर फार आर्थिक वांदे असलेली वर्ष होती ही 2 वर्ष. पण BW त्याचं वर्णन करतो दीज वेर द इयर्स ऑफ कॅरेक्टर फॉर्मिंग इयर्स. म्हणजे आमचं जे काही कॅरेक्टर आहे, आमच्यावरचे जे काही संस्कार पुढे त्याचा उपयोग होणार होता, आमचं जे काही चलनवलन आहे, आपण म्हणतो की हा बेकार माणूस आहे, हा चांगला माणूस आहे,
तशी जी काय आमची इमेज तयार व्हायची होती पुढे, ही इमेज तयार व्हायचं ते वय होतं, ती वर्ष 2 होती. याच दरम्यान बिल डब्ल्यूला 2 वर्ष झाली घर नाही राहायला. त्यामुळे बिल डब्ल्यू स्वतः एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्याची बायकोसहित, कारण त्याच्या सासऱ्याच्या जागेत तो राहायचा. सासरे वारले, सासू वारले, ते घर घाण पडलेलं असतं आणि जे काय ज्याच्याकडे घाण पडलेला असतो तो त्याच्या सामानासहित विकतो. म्हणजे बिल डब्ल्यूच्या घरामध्ये जे काय सामान असतं ते पण विकलं जातं आणि त्याचा लिलाव होतो आणि बिल डब्ल्यूवर रस्त्यावर यायला लागतो. 2-2, 8-8, 15-15 दिवस दुसऱ्या ए मेंबरच्या घरी राहून असं त्यांचं सगळं चाललेलं असतं. इन द मीन टाईम जरा बरं चालायला लागलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 क्लब स्ट्रीट नावाची जी एक वास्तू असते ती तेव्हा क्लब हाऊस बनवायची खास बिल डब्ल्यूला होतीच. म्हणजे सगळ्यांनी तिथे यायचं. आपलं जसं कामधंदा नसेल तर इंटरग्रुपच्या ऑफिसमध्ये जाऊन सकाळपासून बसायचं, हे जे आपल्याकडे एक नवीन विचित्र संकल्पना आहे, तशी ती क्लब हाऊसची कल्पना होती की बाबा जे काय तुम्हाला रंजले खांजले असतील ते तिथे येऊन बसा, चर्चा करा वगैरे अशा स्वरूपाची होती. आणि 24 क्लब स्ट्रीट नावाचा जो एक हे असते ती जागा ते विकत घेतात, आपल्या ह्याच्याकरता घेतात. कशाकरता? त्यांच्या क्लब हाऊस करता ते घेतात तिथे. आणि मोठं क्लब हाऊस असतं. त्याच्यामध्ये ते जो वर्णन आहे की आम्ही एखाद्या माणसाला नोकर म्हणून ठेवला तर त्याला पैसे द्यायचे का, पगार द्यायचा का, बाहेरचा पगार मिळतो तसा. तिथं टॉम नावाचा एक म्हातारा होता ज्याला ते तिथे स्टोअर हाऊसकीपर म्हणून ठेवतात. म्हणजे तो त्या वास्तूत आपल्याकडे इथे जसं माळी आहे की त्यांनी गार्डनिंग पण करायचं आणि त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरतीच असणार आहे. अशा पद्धतीने त्याला टॉमला त्या कामावर ठेवलेला असतो. सुदैवाने बिल डब्ल्यू आणि त्याची बायको इकडे तिकडे राहत असतात, त्या इकडे तिकडे राहत असतात. त्याच्यामुळे ते हळूच तिथे राहायला जातात 24 क्लब स्ट्रीटवरती. आणि 24 क्लब स्ट्रीटवरती राहायला गेल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट तिथे जी होते ती म्हणजे बिल डब्ल्यू तिथे राहायला लागतो. बिल डब्ल्यू म्हणतो, त्याचं वर्णन केलं की मी आळशी प्राणी होतो. घरामध्ये मी आत्ता तुम्ही जसं म्हणाल तसं पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. आणि लुईस मात्र स्वतः हौशेने तिला बऱ्याच वर्षानंतर काही का असेना, कोणाचा मला कोणी का असेना, राहायला निदान घर तर मिळालं होतं. त्यामुळे ती त्या क्लब हाऊसमध्ये खुश होती. आणि बिल डब्ल्यू मात्र वैतागलेला. 1939 ते 41 जाम चिडचिड त्याची झालेली असायची. सगळे प्रॉब्लेम्स चाललेले होते. खायचे वांदे, हे ते त्यांनी वर्णन केलेलं आहे. फॉर बिल these were tantalizing days. His hopes would be raised only to be dashed. They still had no home of their own. स्वतःचं घर नव्हतं. He had no job. नोकरी नव्हती. बिग बुक वॉजंट सेलिंग. एवढं कष्ट करून बिग बुक बनवलं ते विकलं जात नव्हतं. एअर वॉजंट गेटिंग द वाईड पब्लिसिटी. अल्कोहोलिक असतं जशी पब्लिसिटी मिळायला हवी की त्याच्यामुळे इतरांपर्यंत हा संदेश जाईल ते मिळत नव्हतं. रॉकफेलर हॅडंट कम थ्रू. रॉकफेलरनी काहीतरी माल मसाला द्यावा एकदम ढबोळ, तेही काय होत नव्हतं. आणि बिल डब्ल्यूचा जो पार्टनर होता हँक, बिग बुक बनवण्यामध्ये तो हँक पीत होता. त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्या अशा सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये चाललं होतं. इम्पेशंट, रेस्टलेस, डिससॅटिस्फाईड आणि डिप्रेस्ड. आणि अशा वेळेला बिल डब्ल्यूने त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे छानपैकी की रात्री 10ची वेळ होती आणि बिल डब्ल्यू म्हणतो की मी वरती पडलेलो होतो आणि मला असं वाटत होतं की आता तरी कोणाही येऊ नये बाबा, मला आता कंटाळा आला, मला कोणाला एंटरटेन करायची माझ्या अंगात काही ताकद नाही. आणि अशा वेळेला म्हणाले कुर कुर करून जुन्याचा लाकडी जिन्याचा आवाज आला आणि माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. त्याच्या आईला आता कोण आला बाबा. आणि म्हणतो तो टॉम म्हातारा होता. तो म्हणाला की तुला कोणतरी भेटायला आलेलं आहे, पाठवून दे वरती. आणि हा माणूस वरती आला. आणि हे ग्रस्त होते फादर एडवर्ड डावलिंग, जे बिल डब्ल्यूचे पुढच्या 20 वर्षाकरता स्पिरिच्युअल स्पॉन्सर होते. त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे बिल डब्ल्यूनी. ऑन अ कोल्ड अँड रेनी नाईट लेट इन 1940, 1940च्या एका पावसाळी रात्री चे वर्णन केलेले आहे. आय वॉज इन आवर लिटल क्लब इन न्यूयॉर्क. I was suffering from an imaginary ulcer attack
अँड आय यूज टू हॅव लॉट ऑफ दोज. तो म्हणतो मला पोटात दुखल्यासारखं काल्पनिक काहीतरी व्हायचं, कारण त्या दारुड्याला प्रॉब्लेम नसतो, काय सोल्युशन नसलं की त्याला हे असले काहीतरी धंदे सुचतात. तर आय फेल्ट व्हेरी सॉरी फॉर माय सेल्फ. मी पुअर मध्ये होतो. इट वॉज अ रादर बिटर नाईट, स्लिटिंग आउटसाइड अँड ओल्ड टॉम, अ व्हेरी बुस्ट आयरिशमॅन came up and said, Bill, I hate to bother you, but there is some bum from St. Louis here. तुला त्रास द्यायला मला आता फार आवडत नाही आहे, पण काय करू, सेंट लुईसमधनं एक कोणतरी डोकरा आलेला आहे. वेल, इट वॉज 10 at night, रात्रीचे 10 वाजलेले होते. ओ नो, नॉट अनदर वन. वेल, ब्रिंग हिम अप. तो म्हणतो की अरे जाऊ दे चला, आणि कोण आहे बघूयात. सो आय हर्ड अ पेनफुल प्रोग्रेस ऑफ द स्टेअर्स अँड आय सेड टू माय, दिस वन इज रिअली इन बॅड शेप. तो म्हणतो की जिन्याचा कुरकुर आवाज आल्यानंतर मला असं वाटतं की हा बहुतेक त्याला कोणतरी टाईट ठेवून वाकडा तिकडे चालत आलेला माणूस असणार. ही फायनली स्टूड इन द डोअर ऑफ माय लिटल बेडरूम. माझ्या घराच्या समोर तो उभा राहिला. ही सेड, आय एम फादर डावलिंग फ्रॉम सेंट लुईस. आय बिलॉंग टू द जेसुइट्स आउट हिअर. इथे जे चर्च आहे त्याच्यामध्ये त्याचं मी हे आहे. अँड वी हॅव बीन लुकिंग ॲट दिस बुक, अल्कोहोलिक्स अनोनिमस. आणि हे तुझं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाकडे मी गेले काही दिवस बघतोय. आणि मग त्यांचं जे संभाषण झालं, जे बिल डब्ल्यूच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी बदल जे काय झालेले आहेत नंतर, ते सगळे ह्या संभाषणामुळे झालेलं आहे. ह्यांनी सांगितलं, फादर डावलोनी सांगितलं की मी क्वीन्सवर्थ नावाच्या एक कॅथलिक पब्लिकेशनचा एडिटर आहे, आणि ही वॉज फॅसिनेटेड बाय द पॅरलल्स ही हॅड डिस्कवर्ड बिटवीन 12 steps ऑफ अल्कोहोलिक्स अनोनिमस अँड एक्सरसाइज ऑफ सेंट इग्नेशियस, द स्पिरिच्युअल डिसिप्लिन ऑफ हिज जेसुइट ऑर्डर. सेंट इग्नेशियस नावाचे जे संत होते, त्या संतांनी जी काय वचनं मांडलेली होती, ती वचनं आणि तुझ्या 12 पायऱ्या ह्याच्यामध्ये मला साधर्म्य दिसतो. बिल डब्ल्यू हंबल आहे. तो म्हणतो, वेन बिल कन्फेस्ड दॅट ही न्यू नथिंग अबाउट द एक्सरसाइजेस ऑफ सेंट इग्नेशियस. बिल डब्ल्यू म्हणतो, मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं की अहो, हे कोण सेंट इग्नेशियस आहेत ते आणि त्यांची काय जी तत्त्व आहेत ती मला काहीही माहीत नाही. आणि तुम्ही म्हणताय की त्या महान तत्त्वद्वेत्याची आणि त्या महान तुमच्या संताची जी काही वचनं आहेत ती माझ्या 12 पायऱ्यांमध्ये दिसतात तुम्हाला, हे काय माझ्या आकल्याच्या पलीकडलं आहे मला. वी टॉक्ड अबाउट लॉट ऑफ थिंग्स अँड माय स्पिरिट्स केप्ट रायझिंग. सगळ्यात महत्त्वाचं आहे, बिल डब्ल्यूला तो फ्लॅश झाल्यानंतर त्याचा अध्यात्माशी काही संबंध राहिलेला नव्हता. त्याचं हे डोकं फोडत चाललेले होती. दारू पिणे, पाजणे, सुटणे, लोकांची सोडवणे, मग पुस्तक लिहिणे, पुस्तक विकणे, या सगळ्या गोष्टीमध्ये तो गोल फिरत होता. I began to realize that this man radiated a grace and that filled the room with a sense of presence. माझ्या असं लक्षात आलं की ह्या माणसाकडनं काहीतरी असं एक ऊर्जा मला मिळते. या माणसाच्या भोवती असं काहीतरी एक वलय आहे ज्याच्यामुळे ह्या खोलीमध्ये त्या माणसाच्या अस्तित्वाचा काहीतरी मला असा आभास होतोय. Bill had used the same term, sense of presence, to describe the atmosphere of विंचेस्टर कॅथेड्रल. ते विंचेस्टर कॅथेड्रलमध्ये इथे पहुडला होता एक दारुड्या म्हणून तिथे वाक्य वाचताना तो म्हणतो, माय स्पिरिट्स रोज. तसंच काहीसं म्हणतो मला आत्ता झाल्यासारखं वाटलं होतं. दॅट इव्हनिंग फादर एड बिगॅन शेअरिंग विथ बिल अँड अंडरस्टँडिंग ऑफ द स्पिरिच्युअल लाईफ दॅट देन अँड एव्हर आफ्टर सीम टू स्पीक द बिल्स कंडिशन. Bill, author of the 5th step, would little characterize that evening as the night he took his 5th step and also a second conversion experience. पहिला कन्व्हर्शन एक्सपिरियन्स तो दारू बंद झाल्याचा, परमेश्वरा तू अस्तित्व तुझं अस्तित्व दाखव. आणि तो म्हणतो हा दुसरा मला कन्व्हर्शन एक्सपिरियन्स झाला होता की फादर एडवर्ड डावलिंग स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलत होते आणि मी असा भारावून जाऊन त्यांच्याकडे ते ऐकत होतो. आणि ही अनबर्डन्ड हिमसेल्फ ऑफ हिज कमिशन अँड ओमिशन. आणि मग कालावधामध्ये ते त्यांचे स्पॉन्सर झाले आणि मग ज्या काही चुकीच्या गोष्टी म्हणतो मी इतक्या वर्षात केलेल्या होत्या, कारण त्याची 4थी 5वी पायरी त्यांनी लिहिलेली नव्हती, कोणाकडे घेतलेली नव्हती आणि त्यांनी ते तत्त्व लिहिलेलं होतं. पण ह्या गेल्या 4-5 वर्षात त्याचं जे काय खतखतच होतं की साला हँग कसा प्याला, हँग पिला असं वाटलं, मग मला खुन्नस झाली, ह्या त्या ज्या काय गोष्टी होत्या त्या, राहायला घर नाही, पोरं बाळं होऊ शकणार नाही, लुईस रडते, माझं स्वतःचं घर कधी होणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्या काय चुका होत्या, कमिशन्स अँड ओमिशन, म्हणजे केलेल्या गोष्टी आणि न ज्या करायला हव्या होत्या पण केल्या नाहीत अशा गोष्टी. ऑल ऑफ विच हॅड लेन हेविली अपॉन हिज माइंड. म्हणजे ते माझ्या डोक्यावरती ओझं जे होतं
ते ओझं सगळं मी त्याच्यावरती टाकलं. ऑफ विच ही हॅड फाउंड अंटिल दे नो वे टू स्पीक. या सगळ्या गोष्टी बोलायला त्याला कुठे वावच मिळाला नव्हता. आणि त्याच्यामुळे जेव्हा पहिली संधी मिळाली तेव्हा त्यांनी फादर एडवर्ड डावलिंग बरोबर हे सगळं बोलून टाकलं. दिस एक्स्ट्रा ऑर्डिनरी कम्युनिकेशन, दिस ओपननेस ऑफ शेअरिंग वॉज टू बी व्हायटल फॉर बिल. Father Dowling's spiritual sponsorship would endure, grow and be nourished during a correspondence and deep friendship that would last for the next 2 decades. पुढची 20 वर्ष त्यांच्यामध्ये जे संभाषण झालं त्या दिवशी, त्या संभाषणाचा परिणाम पुढच्या 20 वर्षामध्ये बिल डब्ल्यूच्या आयुष्यात होत गेला. That night Bill told his high hopes and plans and spoke also about his anger, despair and mounting frustration. त्या रात्री बिल डब्ल्यू म्हणतो की माझ्या ज्या काय अपेक्षा होत्या, माझे जे काय प्लॅन होते, माझ्या असलेला अँगर होता, राग होता, निराशा होती आणि फ्रस्ट्रेशन्स होते, काय होत नाही म्हणून, हे सगळं मी त्या दिवशी बोललो त्याला. आणि त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की इन पेन म्हणजे ते दुःख होत होतं बिलला. बिल आस्क्ड इफ देर वॉज नेवर टू बी एनी सॅटिस्फॅक्शन. ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये समाधान नव्हते, काय गोष्टच नव्हती. द प्रीस्ट ऑलमोस्ट स्नॅप बॅक. जेव्हा बिल डब्ल्यू म्हणाला की अरे ह्याच्यात काय समाधानच मिळत नाही, तेव्हा मात्र बिल डब्ल्यूच्या त्या फादर एडवर्ड डावलिंगनी त्याला उत्तर जे दिलेलं आहे, स्नॅप बॅक म्हणजे त्यांनी ताबडतोब उत्तर दिलेलं आहे. नेवर नेवर एनी, असं नाही आहे बाळा, असं नाही आहे, समाधान मिळत नाही असं नाही आहे. ही कंटिन्यूड इन अ जनरल टोन डिस्क्राईब एज अ डिवाइन डिससॅटिस्फॅक्शन दॅट विच वुड कीप विल्सन गोईंग. ही हे असमाधानी वृत्ती जी आहे, आध्यात्मिकदृष्ट्या मी असमाधानी आहे, ही माझी वृत्ती जी आहे तीच मला समाधानाकडे घेऊन जाणार आहे. ऑलवेज रिचिंग आउट फॉर अनअटेनेबल गोल्स. इतके दिवस त्याला असं वाटत होतं त्या एका विशिष्ट क्षणापर्यंत की आपण मूर्ख आहोत, काय अनअटेनेबल, की जे होऊच शकणार नाही अशा गोष्टींचा आपण काहीतरी ध्यास घेतलेला, आपण गाढवत. पण तेव्हा त्याला पहिल्यांदा फादर एडवर्ड डावलिंगने सांगितलं की तुझे जे काय मनामध्ये होतं आहे ते डिवाइन अनसॅटिस्फॅक्शन आहे, डिससॅटिस्फॅक्शन आहे. हे डिससॅटिस्फॅक्शन असणेच आवश्यक आहे, कारण त्यातूनच पुढे दिस ॲक्सेप्टन्स that his dissatisfaction, that his very thirst could be divine, was one of Dowling's great gifts to Bill Wilson and through him to Alcoholics Anonymous. त्यामुळे बिल डब्ल्यूला मिळालेली ही जी देणगी होती आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसला मिळालेली ही जी देणगी होती की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुझं हे असं असमाधानी असणं हीच एक दैविक देणगी आहे तुझ्या दृष्टीने, कारण या असमाधानी वृत्तीतूनच तू बाहेर पडून हळूहळू हळूहळू काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहे. आणि नेमका ह्या सगळ्या गोष्टीचा पुढची 20 वर्ष बिल डब्ल्यू जो हंबल झालेला आहे त्याने ती ग्रेट हे घेतल्या गोष्टी, खूप मोठ्या गोष्टी उरावर घेतल्या. उदाहरणार्थ फाउंडेशनचे ट्रस्टी जे होते त्याच्यामध्ये आधी अल्कोहोलिक ट्रस्टी कमी होते आणि नॉन अल्कोहोलिक जास्त होते. जसं त्याच्या लक्षात आलं की हे सब बेवडा लोक होणार म्हणताय, तसं त्याने तो रेशो रिव्हर्स केला की जास्त अल्कोहोलिक असणार आणि कमी नॉन अल्कोहोलिक असणार आहे. हा रेशो त्यांनी रिव्हर्स केला. त्याच्यानंतर फाउंडेशन ऑफिस बनवलं. त्याच्यानंतर फाउंडेशन ऑफिसमधनं ते तयार नव्हते म्हणून जनरल सर्व्हिस कॉन्फरन्स सगळीकडे गावभर जाऊन सांगितली. ह्या सगळ्या पुढच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामागचं खरं कारण जे आहे, कन्व्हर्शन एक्सपिरियन्स जो आहे तो हा आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण 14 जे आहे त्याच्यामध्ये 2 ॲटम आहेत. एक आहे पान नंबर 244 ओरिजिनल इंग्लिश बुक, पब्लिकेशन ऑफ द सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट आर्टिकल. सॅटर्डे इव्हिनिंग पोस्टमध्ये जे आर्टिकल पब्लिश झालं, लेख पब्लिश झाला 1 मार्च 1941ला, त्याच्याबद्दलची गोष्टी आहेत. आणि बिल्स कॉरस्पॉन्डन्स शेप्स ॲटिट्यूड्स दॅट बिकम इंटिग्रल पार्ट्स ऑफ द प्रोग्राम, इस्पेशली बिटर एक्सपिरियन्स ॲज ग्रोथ अपॉर्च्युनिटी. म्हणजे बिल डब्ल्यू तेव्हा जी पत्र लिहित होता त्या पत्रांमधून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं भवितव्य ठरत होतं. त्या पत्रांना उत्तर देताना बिल डब्ल्यू जी भूमिका घेत होता तीच भूमिका नंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्यांमध्ये, 12 रूढींमध्ये आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या एकंदरीत संस्कारांमध्ये दिसत होती. आणि अशा पद्धतीने त्या वर्षांमध्ये काय झालं ते शोध घ्यायचा, हे पुस्तक घ्यायचं. एक महत्त्वाची गोष्ट तेव्हा झाली होती ते म्हणजे सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट नावाचं हे जे मासिक होतं, त्या मासिकाचा मालक जो आहे त्याचं नाव आहे जज कर्टिस बॉक, ओनर अँड पब्लिशर ऑफ द सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट. ह्याचे 2 मित्र आहेत फिलाडेल्फियामधले, डॉक्टर्स हॅमर आणि डुडली सॉल, हू वर सिंगिंग इट्स प्रेजेस. हे जे 2 डॉक्टर फिलाडेल्फियामधले होते
ते ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्थेबद्दल खूप चांगलं बोलत होते आणि वर्तमानपत्रातल्या माणसाला कधीही कोणाबद्दल फार चांगलं बोललं गेलं की त्याला लगेच शंका यायला लागते किंवा त्याच्यामध्ये त्याला सेलिंग पॉईंट दिसतो की आपला धंदा वाढण्यासाठी याच्यावर कव्हर स्टोरी केली पाहिजे आणि तो विचार करत असतो की हे काय असावं बरं. त्या संदर्भात तो सॅटर्डे इव्हिनिंग पोस्टचा मालक जो असतो तो विचार करत असतो. तेवढ्यात त्याला आणखी एक गोष्ट कळली की मध्यंतरी एकदा रॉकफेलरनी 400 लोकांना बोलून जेवण दिलं आणि त्याच्यामध्ये ह्याची कॉपी नंतर पोस्टाने पाठवली. त्यामुळे मला हे दारुड्यांचं पैशाची काहीतरी रॉकफेलरशी संबंध आहे. रॉकफेलर काय असा अंडूपांडू माणूस नाही. रॉकफेलर त्याच्यात पैसे दिसल्याशिवाय रॉकफेलर त्यात दिसणार नाही. त्यामुळे हे नक्की काय आहे ह्याच्यावरती काहीतरी एक बघायला पाहिजे म्हणून त्याने त्याच्याकडला जो जॅक अलेक्झांडर नावाचा एक खूप चांगला वृत्तपत्र लेखक जो होता त्याच्याकडे हे कार्य दिलेलं आहे. जॅक अलेक्झांडर बिकॉज ऑफ द लॅटर्स रेप्युटेशन ऑफ बिंग हार्ड नोज्ड Alexander had just completed a major expose of New Jersey racket. He prided himself on his cynicism. Would Alexander care to do this story for the Post? काही दिवसापूर्वी जॅक अलेक्झांडरने असं एक प्रकरण उकरून काढलेलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने शोधक पत्रकारिता ज्याला म्हणतात ती केलेली आहे आणि मालक त्याच्याकडे हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस काय आहे ते शोधून काढून त्याच्यावरती एक लेख लिही असं तो त्याला सांगतो. आपण मागे बघितलं की रॉकफेलरनी काय पैसे दिले नाही त्याला ते वांदे झाले सगळे पण त्या रॉकफेलरनी काहीतरी असोसिएशन आहे म्हणून या जॅक अलेक्झांडरचा आर्टिकलचा मालक जो होता सॅटर्डे इव्हिनिंग पोस्टचा त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला. तो म्हणतो की नथिंग इज वेस्टेड इन गॉड्स इकॉनॉमी. जे काय आपल्या आयुष्यात होतं त्याची कधीच फुकट जात नाही. आपण म्हणतो की खूप त्रास झाला वाईट परिस्थिती होती मला विसराविषयी वाटतात ते अनुभव तसं नसतं. त्या रॉकफेलरनी त्याच्यात काय इंटरेस्ट घेतलेला आहे शोधून काढण्याकरता याला भेटलं जातं. पहिली भेट जी याची होते जॅक अलेक्झांडरची आणि बिल डब्ल्यूची त्याच्यामध्ये त्यांनी छान वर्णन केलेलं आहे की जॅक जेव्हा पहिल्यांदा भेटतो तेव्हा तो मोकळ्या मनाने अल्कोहोलिझमबद्दल तुझी मास्टरी आहे बिल डब्ल्यू हे कबूल करतो. या जॅक अलेक्झांडरला संपूर्ण देशभर जेवढे मीटिंग आहेत त्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणी फिरवलं जातं. डॉक्टर बॉब जिथे ॲक्रॉनमध्ये आहेत तिथे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही लोक जे काम करत असतात ज्याने डॉक्टर बॉबला पिताना पाहिलेलं आहे आणि आता तो सुधारलेला आणि मेसेज देतो त्यांना पाहिलेलं आहे त्यांचे तो इंटरव्ह्यू घेतो. त्याच्यानंतर हॉस्पिटलच्या मालकांचे इंटरव्ह्यू घेतो. इथे बिल डब्ल्यू त्याला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये घेऊन जातो. ते ग्रुप्समध्ये सोबत झालेले जे लोक असतात त्यांना डायरेक्ट त्यांच्याशी बोलायला सांगतो आणि हे सगळं करून जॅक अलेक्झांडर आर्टिकल जे आहे ते खूप छान आर्टिकल त्यांनी बनवलं. पण आता गोष्टी अशी होती अलेक्झांडरचं आर्टिकल पब्लिश करायचं त्यांनी सांगितलं की आम्ही असं नुसतं नाही पब्लिश करणार त्याच्याबरोबर तुमचे फोटो पाहिजे. बिल डब्ल्यू म्हणाला आम्ही ॲनॉनिमिटी पाळतो त्यामुळे आम्ही फोटो नाही देऊ शकत. त्याच्या मालकाने सांगितलं फोटो नाही तर आर्टिकल नाही छापणार. आणि बिल डब्ल्यूला आशा होती की ह्यांनी एवढं शोधपत्रिकारिकेचा करून जे काही लिहिलेलं असेल ते जेव्हा लोकांपर्यंत पोचेल कारण त्याचं स्वतःचं नाव होतं. तो वृत्तपत्र लेखक म्हणून काहीतरी शोधून काढणारा माणूस होता त्यानं काहीतरी काढलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसला खूप पब्लिसिटी मिळेल अशी त्याला खात्री होती. पण तो म्हणाला फोटो दे नाही तर छापणार नाही. मग त्याच्यात त्यांनी व्हाया मीडिया असा काढला की आम्ही फोटो देऊ पण त्याच्याखाली आमची नावं नाही घालायची. तेवढं चालेल ना आम्हाला नावं नाही घातली तरी चालते आम्हाला काय खाली सुधारलेले दारुडे वगैरे असं आम्ही काहीतरी लिहूया. आणि मग त्यांनी ते आर्टिकल छापलं आणि 1 मार्च 1941 साली तेव्हा ते आर्टिकल पब्लिश झालं. त्याच्यानंतरच्या काही दिवसात 6,000 माणसं अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आली. आमिर खानचा प्रोग्राम जो आपण म्हणतो की 6,000 माणसांना बिल डब्ल्यू म्हणतो प्रत्येक माणसाला मी स्वतः उत्तर लिहिलेलं आहे म्हणतो. छापील उत्तर नाही पाठवलं आम्ही रूथ हॉकला बसून प्रत्येक माणसाला मी उत्तर पाठवलं त्याच्याबरोबर कॉपी पाठवली. काही लोकांनी डॉलरमध्ये हे पैसे पाठवले त्यांना आम्ही ते हे पाठवलं आणि रूथ हॉक आणि ते बिल डब्ल्यू जे होते ते एका ठिकाणी बसायचे आणि हे सगळं करायचे. या सगळ्या दरम्यान आणखी एक चांगली गोष्ट झालेली आहे ती म्हणजे बिल डब्ल्यू लिहायला सुरुवात झालेली आहे.
आपल्या दृष्टीने 12 रूढी ज्या साधारणपणे 49 साली लिहिल्या गेलेल्या आहेत. 41 ते 46च्या दरम्यान 46 साली त्याचं ग्रेपवाईनमधलं पहिलं आर्टिकल आहे. 12 सजेस्टेड पॉईंट्स फॉर एज फ्युचर. 1946 सालच्या ग्रेपवाईनमध्ये ते आर्टिकल आहे. आत्ता आपण आहोत 40-41मध्ये. पुढच्या 5 वर्षामध्ये काय होऊ घातलेलं आहे त्याचं सगळं जो काय त्याचं विचार करण्याची पद्धती जी आहे ती सगळी जी आहे ती त्याच्या पत्रव्यवहारामध्ये दिसून येते असं तो म्हणतो. आणि बिल डब्ल्यूने जी पत्र लिहायला सुरुवात केली त्या पत्रामध्ये एके ठिकाणी तो म्हणतो की ओनली द अदर नाईट शी अँड आय लुक्ड ओव्हर लिस्ट ऑफ द पीपल वी वर्क within those days both at 182 Clinton Street and elsewhere. The number of them whose sins dried up was truly astonishing. आम्ही बिल डब्ल्यू म्हणतो की लुईस आणि मी दोघंजण मिळून बसून आम्ही किती लोकांना संदेश दिले त्यांची यादी काढली आणि आमच्या लक्षात आलं की अरे यातले बरेचसे लोक तेव्हा दारूपासून दूर नव्हते राहिले. आम्ही जेव्हा त्याला घरात आणून ठेवत होतो तेव्हा दारूपासून दूर नाही होते राहिले. पण द नंबर ऑफ देम हू हॅव सिन्स ड्राईड अप वॉज ट्रूली ॲस्टॉनिशिंग. म्हणजे आम्हाला असं वाटलंच नव्हतं की चायला हा दारू सोडेल. पण हे सगळे प्रयोग त्यांनी नंतर स्वतः केले आणि ते लोक दारूपासून दूर. आणि दॅट मेड अस रिअलाइज दॅट इन गॉड्स इकॉनॉमी नथिंग इज वेस्टेड. त्यामुळे आम्हाला असं पटलं की परमेश्वराच्या आधिपत्याखाली कुठलीही गोष्ट फुकट जाते. त्याच्यानंतर सेरेनिटी प्रेयर जे आहे ते सेरेनिटी प्रेयरबद्दलचं त्यांनी एके ठिकाणी छोटंसं म्हटलेलं आहे. पुढे डिटेलमध्ये आलेलं आहे. Bill is here calling upon its first element, acceptance. The prayer had found its way into Versi Street office shortly before that letter was written. कुणीतरी एका माणसाने वर्तमानपत्रामध्ये मृत्यूलेख म्हणून आपल्याकडे जे ऑबिच्युरी येते की या अमुक अमुकचे वर्षश्राद्ध किंवा गेलेला 5 वर्ष झाली तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही किंवा काहीतरी अशी कविता वगैरे लिहिली असते तसं त्या ठिकाणी ही प्रेयर त्यांना लिहिलेली मिळाली. एका सभासदाला वाचायला मिळाली. आणि ही ओरिजिनल प्रेयर जी आहे ते रेनॉल्ड नेव्हूर नावाच्या एका चांगल्या माणसाने लिहिलेली आहे. आणि ही जी प्रेयर आहे ती त्या ऑबिच्युरीमध्ये आली होती. कुठल्या तरी सभासदांनी सहज गंमत म्हणून फाउंडेशन ऑफिसला पाठवून दिली आणि बिल डब्ल्यूला पण ती आवडली कारण त्याच्यामध्ये सगळं अल्कोहोलिक्सचा कार्यक्रमच त्याच्यामध्ये जवळजवळ होता असं त्याच्यात म्हणणं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी काय केलं ऑफिसमधनं जेवढी पत्रं जायची त्या पत्रामध्ये ती प्रार्थना तो टाकायला सुरुवात झाली. तो म्हणतो की इट वॉज डिस्कवर्ड इन मेमोरियम कॉलम ऑफ एन अर्ली जून 1941 एडिशन ऑफ द हेराल्ड ट्रायब्यून. हेराल्ड ट्रायब्यून नावाच्या न्यूयॉर्कमधल्या एका वर्तमानपत्रामध्ये ती आठवण मेलेल्या माणसाची त्या सदरात मिळालेली आहे. मदर गॉड ग्रँड मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स आय कॅन अँड विजडम टू नो द डिफरन्स. गुड बाय said Ruth. Jack C. appeared at the office one morning and he showed me the obituary notice with the serenity prayer. I was as much impressed with it as he was and asked him to leave it with me. मला त्याच्यामध्ये खूप घन वाटलं आणि मी त्याला रिक्वेस्ट केली की अरे हे तुझे काय मला दाखवतेस ना ते जरा इथेच ठेव ना so that I could copy and use it in our letters to the groups and donors. बिल डब्ल्यू किती शार्प असेल बघा. कुणीतरी ती ऑबिच्युरी आणून दाखवली. हजारो माणसं त्याच्या ऑफिसमध्ये येत होती तरी पण त्याला बरोबर हा एक माणूस जो भेटतो त्याला ते वाचायला मिळतं. आणि बिल डब्ल्यू वाचल्यानंतर त्याला ठीक आहे घेऊन टाक असं सांगत न सांगता त्याला सांगतो की हे जरा हे ठेवतोस का तू माझ्याकडे काही दिवस मी ना जरा ह्याच्यामध्ये थोडा बदल करीन आणि हे जे आहे हे मी प्रत्येक ग्रुपला लिहायला सुरुवात केली. Another example of the way Bill's philosophy was worked out through his letters appears in the letter he wrote to Evelyn H. आणि एव्हलिन एच नावाच्या एका माणसाला त्यांनी ते पत्र जे लिहिलेलं आहे तो स्लीप झालेला होता. देअर हॅज बीन अ नंबर ऑफ स्लीप दिस समर. नो वन इज रिअली क्युअर्ड ऑफ अल्कोहोलिझम. जे पुस्तकात 12/12 मध्ये त्याने 1950 साली जे लिहिलेलं आहे 51 साली 12/12 आलेलं आहे. नो वन इज रिअली क्युअर्ड ऑफ अल्कोहोलिझम. तो एका स्लीप झालेल्या मेंबरला सांगतोय की तसं बघायला गेलं तर अल्कोहोलिझममधनं कोणीच मुक्त झालेलं नाही आहे. वी ओनली हॅव अ रिप्राईव्ह बाय डे कॉन्टिंजंट अपॉन आवर स्पिरिच्युअल विल-बिंग. आता बिल डब्ल्यू स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलायला लागलेला. आधी तो जे काय बिल डब्ल्यू स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलत होता तो त्या ज्या कॉपी 400 कॉपीज ज्या पाठवलेल्या होत्या डॉक्टरांकडे आणि धर्माच्या मंडळींकडे त्यातली तो स्पिरिच्युअलबद्दल बोलत होता किंवा त्याला जो काय फ्लॅश झाला त्याच्या
याच्यामुळे बोलत होता. पण आता तो फादर एडवर्ड डावलिंगच्या संपर्कात आल्यामुळे त्याला अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम अचानक त्यांनी सांगितल्यामुळे कुठल्या तरी सेंटच्या इग्नेशियसच्या आध्यात्मिक कार्यक्रमासारखं वाटायला लागल्यामुळे बिल डब्ल्यू या कार्यक्रमाने फार गहनपणे बघायला लागलेला आहे. यूज डिझास्टर अँड कॅलॅमिटी इव्हन ट्रॅजेडी ॲज अन अपॉर्च्युनिटी फॉर ग्रोथ अँड लर्निंग. दुसऱ्या एका पत्रामध्ये बिल डब्ल्यू म्हणतो की आपल्यावरती आलेली संकट आणि आपल्यावरती आलेल्या ह्या मोठ्या ज्या आघात आहेत त्या सगळ्यांचा आपण आपल्यामध्ये ग्रोथ व्हायला, आपल्यामध्ये वाढ व्हायला आणि आपण त्याच्यातून काहीतरी शिकायला मदत. इज नथिंग मोर दॅन कॅपिटलाइज ग्रीफ. तो म्हणतो की अल्कोहोलिक अनॉनिमस शेवटी काय आहे, ज्या काही वेदना आहेत त्या वेदनातून बाहेर पडण्याकरता त्या वेदनांच्या वरती आधारित असलेले जे काय तत्व आहेत तेच तर अल्कोहोलिक अनॉनिमस आहे. आणखी एके ठिकाणी बिल डब्ल्यूने त्या पत्रामध्ये खूप छानपैकी लिहिलेलं आहे की इन रिट्रोस्पेक्ट आय सी इट वॉज माय फर्स्ट टेस्ट ऑफ स्पिरिच्युअल प्रिन्सिपल्स इन दिस ओल्ड वर्ल्ड ऑफ आवर्स. God's proving ground, found wanting as I was in so many ways. I am glad to say that I found His hand outstretched. Then I became willing enough to put into mine. तो म्हणतो की अशा एका पत्रामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की परमेश्वराचा हात मला आता दिसू लागला. ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत त्यामध्ये बिल डब्ल्यू म्हणतो मला परमेश्वराचा हात दिसायला लागलेला आहे. इथपर्यंत हे चालू असताना आणखी अचानक बऱ्याच काही गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. हँग पी प्यालेला असतो त्यामुळे हँग पी प्याल्यानंतर आपण काय करणार तेच तो करायला सुरुवात करतो. तो लोकांना सांगायला लागतो की बिल डब्ल्यूला जाम पैसे मिळत आहेत, पुस्तकाचा खप खूप वाढलेला आहे आणि आपण सगळे लोकांनी पैसे काढले, शेअर घेतले म्हणून हे पुस्तक छापलं गेलेलं आहे आणि आपल्याला काहीच पैसे मिळत नाहीत आणि बिल डब्ल्यूला मात्र रॉयल्टी मिळते. हँगचं म्हणणं होतं की बिल डब्ल्यू आणि मी दोघांनी बरोबर काम केलेलं आहे त्यामुळे मला पण रॉयल्टी मिळायला पाहिजे असे त्याच्या मुलीने नंतर पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात तिने असं म्हटलेलं आहे, बिल डब्ल्यूवर काही आरोप केलेले आहेत तिने. त्याच्यामध्ये तिचं म्हणणं असं होतं की माझ्या बापाला का नाही पैसे दिलेत तुम्ही, रॉयल्टी का नाही दिली, कदाचित त्याच्यामुळे तो सोबत राहू शकला असता. हे सगळं चालू असताना तो हँग पी जो आहे तो त्याचे स्वतःचे शेअर तर विकत नाहीत, शिवाय लोकांना सांगतो की इसके पास बहुत पैसा है अपने को नहीं देता है. त्यामुळे ज्यांचे शेअर्स होते ते लोक पैसे मागायला लागले. ते म्हणाले चला जेव्हा तुमचं कडकी होती तेव्हा आमच्याकडनं $5 5 महिने घेऊन तुम्ही $25 एक शेअर घेतलात, आता चुपचुपीत चालेल तर तुमचं तुम्ही पैसे घेताय, आम्हाला काय देत नाही. आणि अशाच एका मिटिंगमध्ये बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबला धरतात की तुमच्याकडे किती पैसे सांगा. ते ओल्ड टायमर तिथले असे हे एका ठिकाणी गेलेले असताना धरतात त्यांना. सुदैवाने बिल डब्ल्यू म्हणतो की माझ्याकडे ऑडिटेड रिपोर्ट होता आणि त्या मिटिंगमध्ये मी तो ऑडिटेड रिपोर्ट दाखवला त्यांच्यासमोर की आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, आम्हाला रॉकफेलरने अजिबात पैसे दिलेले नाहीत, जे काय पैसे दिलेले ते कर्जावर रक्कम दिली होती ती सगळी आम्ही नंतर फेडलेली आहे. आणि त्यांनी फाउंडेशन ऑफिसला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायला सांगितला की हे पुस्तक फाउंडेशन ऑफिसच्या मालकीचं व्हायला पाहिजे. फाउंडेशनच्या ट्रस्टी म्हाताऱ्या लोकांना सांगितलं तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आता अडचण अशी होती की 200 शेअर बिल डब्ल्यूचे, 200 शेअर हँग पीचे आणि 40-50 शेअर वाटलेले होते लोकांना, ज्याच्या पैशातनं जे काही प्रत्यक्ष पैसे आले त्याच्यातनं हे सगळं सांगाडा उभा राहिलेला होता. आणि मग हँग पीत असल्यामुळे तो सारखा पैसे मागायला यायचा. आणि बिल डब्ल्यू त्या फाउंडेशन ऑफिसच्या म्हाताऱ्या लोकांना सांगतो की एक आयडिया आहे माझ्याकडे, खरं तर ती चांगली आहे की वाईट आहे मला माहीत नाही, पण आता याच्यातनं सुटकेचा मला एकच मार्ग दिसतो. पुढच्या वेळेला जेव्हा हँग माझ्याकडे पैसे मागायला येईल तेव्हा मी त्याला सांगणार आहे की तुझं जे फर्निचर आहे ते रूथ हॉक जिथे बसायचे तिथे जे फर्निचर होतं ते त्याचं ऑफिस होतं, तर तुझ्या ऑफिसमधलं जे फर्निचर आम्ही इकडे आणलेलं आहे ते आम्हाला तू विकत दे आणि तुझे जे 200 शेअर आहेत ते पण आम्हाला विकत दे, आम्ही तुला घसघशीत रक्कम देतो. आणि ही सगळी शिजवलेली खिचडी जी असते ती बेवडा नेमका बरोबर येतो, हँग पीक प्यालेला असतो आणि म्हणतो आपले को पैसा मागताय. आणि बिल डब्ल्यू त्याला ही आयडिया सांगतो की मी तुला पैसे द्यायला तयार आहे, मी फाउंडेशन ऑफिसवाल्यांशी पण बोललेले आहे, पण तुला हे करायला लागेल. हे फर्निचर तू सारखं सारखं येऊन सांगतो ये मेरा टेबल आहे, ये मेरा टेबल आहे, ये कुर्सी मेरा आहे आणि बोंबाबोंब करतोस, तर हे फर्निचर आणि तुझ्याकडे असलेले ते तयार केलेले 200 शेअर्स हे सगळं तू आणून दे, तुला मी एवढी मोठी रक्कम द्यायला तयार होतो. आणि दारूच्या नशेमध्ये म्हणा किंवा परमेश्वराची योजना म्हणावा, बिल डब्ल्यूकडे तो सगळं आणून देतो, त्याला पैसे दिले जातात,
त्या पैशाने अर्थातच तो आणखी पितो किंवा काय लावतो ते माहीत नाही. नंतर तो सोबर होतो. हँग पुढं सोबर झालेला आहे, तो सोबर मेलेला आहे, पीत नाही मेलेला. इवन ए.बी. थॅचर पण नंतर प्यालेला आहे. BW नंतर ए.बी. थॅचर ज्यांनी मेसेज दिला BW तो पण परत प्यालेला आहे, पण तो सोबर मेलेला आहे. किंवा BW आणि डॉक्टर बॉबनी जो तिसऱ्या माणसाला मेसेज दिला, बिल्डी नव्हे, त्या बिल्डी आणि त्या डॉक्टर बॉबच्या मधला एक माणूस जो होता तो पण नंतर सोबर झाला. आणि तो सोबर झाला तर कधी कळलं तर डॉक्टर बॉब जेव्हा वारलेले असतात तेव्हा त्यांची जी काही ती स्मृती श्रद्धांजली सभा असते त्या सभेला तो हजर असतो आणि बाकीचे लोक BW त्याला ओळखतो, अरे हा कुठून आला. तो म्हणाला अरे मी बाद में सोबर हो गया म्हणाला. त्यामुळे हे सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या होत्या त्याच्यामागे BWचा खूप प्रामाणिक हेतू होता की बाबा रे इथून पुढे आपल्याला जर का काय करायचं असेल तर ही जी तत्त्वं आहेत ही तत्त्वं आपल्याला पाळली पाहिजेत. आणि ही तत्त्वं पाळण्याकरता BWला खूप प्रयत्न करायला लागतो. आणि ही प्रयत्न करत असताना खूप अपयश येतं, यश येतं. त्याची कहाणी जी आहे ती आपण प्रकरण 15वेमध्ये पुढच्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबतो. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी. धन्यवाद. पुढच्या बुधवारी